बौद्ध साहित्य मंडळाच्या वतीने विश्व शांती आणि लोककल्याणासाठी घराघरात आणि प्रत्येक बुद्ध विहारामध्ये बुद्ध वंदना कार्यक्रम राबविण्यात आला। बौद्ध साहित्य मंडळाच्या वतीनं विश्वशांती आणि कल्याणासाठी तथागत बुद्ध जयंती दिनी सोमवारी सकाळी 9 वाजता घराघरात आणि प्रत्येक बुद्ध विहारात चला बुद्ध वंदना म्हणूया या उपक्रमास उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला। बुद्धम शरणम गच्छामीचा मंगलस्वर सर्वत्र घुमला। धम्ममय वातावरणात उत्सव साजरा झाला। तथागत बुद्ध जयंती किंवा बुद्ध पौर्णिमा हा महत्त्वाचा सण उत्सव जगभरात साजरा केला जातो। सोलापुरात बौद्ध साहित्य संमेलन थाटात पार पडल्यानंतर बौद्ध साहित्य मंडळानं भारत आणि पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर विश्वशांती आणि कल्याणार्थ तथागत बुद्ध जयंती दिनी सकाळी 9 वाजता घराघरात आणि प्रत्येक बुद्ध विहारात चला बुद्ध वंदना म्हणूयात हा उपक्रम राबवण्याचं आवाहन केलं होतं। सर्वांनी या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन सामूहिकपणे एकाच वेळी शहरातील विविध विभागात घराघरात आणि बुद्ध विहारात बुद्ध जयंती साजरी केली। यावेळी तथागत गौतम बुद्ध मूर्ती आणि बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून त्रिशरण पंचशील बुद्ध वंदना घेण्यात आली। यावेळी बौद्ध अनुयायांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या। दरम्यान बौद्ध साहित्य मंडळाचे अध्यक्ष अण्णासाहेब भालशंकर, सरचिटणीस किरण बनसोडे, समन्वयक डॉक्टर सुरेश कोरे यांच्यासह पदाधिकारी आणि सदस्यांनी विविध ठिकाणच्या बुद्ध विहारात उपस्थिती दर्शवली। मिलिंदनगर इथल्या बुद्ध विहारात भंते बी सारीपुत्र यांच्या मंगल उपस्थितीत बुद्ध वंदना घेण्यात आली। यावेळी गौतम गायकवाड, चंद्रकांत आखाडे, सिंधू गायकवाड, कुसुम तळमोहिते, दयानंद उघडे, धम्मपाल माने, श्रीनिवास थोरात, किरण बनसोडे, दयानंद गायकवाड यांच्यासह उपासक उपासिका मोठ्या संख्येनं उपस्थित होते। तसंच नवी पेठ इथल्या कामगार शक्ती युनियनच्या कार्यालयात सामुदायिक बुद्ध वंदना घेऊन बुद्ध जयंती साजरी करण्यात आली। यावेळी ज्येष्ठ कामगार नेते जनार्दन शिंदे, बौद्ध साहित्य मंडळाचे अध्यक्ष अण्णासाहेब भालशंकर, किरण बनसोडे, भालचंद्र साखरे, केरबा माने, चंद्रकांत बनसोडे, नारायण बनसोडे, संकेत ओव्हाळ, प्रमोद सोनवणे आदींसह पदाधिकारी, कर्मचारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। नालंदा बुद्ध विहार, वेळवण बुद्ध विहार, मिलिंदनगर बुद्ध विहार यासह विविध बुद्ध विहारांमध्ये जयंती साजरी करण्यात आली।